सरकार जर दुष्काळ पडणार नाही याची हमी देणार असेल तर शेतकरी आत्महत्या होऊ देणार नाही याची खात्री आम्ही देतो, असं उत्तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज दिलं। विधानसभा आणि विधान परिषदेचं कामकाज आजही कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठप्प झालं। अर्थसंकल्पात कर्जमाफीची तरतूद केल्याशिवाय कामकाज होऊ देणार नाही या भूमिकेवर विरोधक ठाम राहिल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करण्यात आलं। तर दिल्लीला जाऊन मुख्यमंत्री काय करणार असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केलाय। उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मग महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना का नाही असा सवाल करत कर्जमाफीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी सभागृहात मांडावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली। या गदारोळानंतर विधानसभा आणि परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। आज आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने बोलतोय। दादा, आम्ही तुमच्या खिशातल्या शेतकऱ्याला मागत नाही। तुम्ही कसा दुटप्पीपणा चालू आहे, शेतकऱ्याची कशी फसवणूक चालू आहे। इतर राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही केंद्राकडून मदत घेऊ आणि या राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, कारण एकट्या राज्याला ही रक्कम झेपणारी नाही। सभापती महोदय, काल राज्यसभेमध्ये सभापती महोदय या राज्याच्या कृषी मंत्री, या देशाच्या कृषी मंत्र्यांनी काय वक्तव्य केलं की आम्ही फक्त उत्तर प्रदेशला कर्जमाफी देऊ, आम्ही इतर कुठेही कर्जमाफी देणार नाही। आज तुम्हाला मतदान दिलं म्हणून उत्तर प्रदेशचे शेतकरी आणि 2.5 वर्षापूर्वी तुम्हाला या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी मतदान दिलं, आज ते शेतकरी नाही। सभापती महोदय, आज त्यांना वाऱ्यावर सोडलंय। म्हणून जर केंद्राने स्पष्ट केलंय की राज्याने राज्याचं बघावं, आम्ही फक्त उत्तर प्रदेशला कर्जमाफी देणार आहोत, तर मग सभापती महोदय कुणाची दिशाभूल राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी करतात, कुणाची दिशाभूल करतात सभापती महोदय। म्हणून माझी या ठिकाणी स्पष्टपणाने म्हणणं आहे की काल खाली जे निवेदन केलं ते संबंध राज्याच्या शेतकऱ्यांची दिशाभूल करणारं निवेदन होतं सभापती महोदय। मी जसं सुरुवातीला सांगितलं, दुष्काळ होणार नाही याची जबाबदारी जर सरकार घेणार असेल तर विरोधी पक्ष आत्महत्या होणार नाही त्याची गॅरंटी घेईल। शेतकऱ्यांना बोगस बी बियाण्याला हे सरकार रोखणार असेल, त्याच्यापासून होणारच नुकसान जर शेतकऱ्यांचं तुम्ही रोखणार असाल तर आम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखू। आम्हाला जे बॅग द्यायला बजेटच्या 6-6 हजार रुपये खर्च प्रति सदस्य येतो ना, ते देऊ नका आम्हाला, ते शेतकऱ्यांना द्या। सभापती महोदय, आज अशी परिस्थिती आहे, शेतकरी डोळे वटारून या अधिवेशनाकडे पाहतोय, कारण हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। उद्या अर्थसंकल्प मांडला जाणार आहे सभापती महोदय। या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीच्या संदर्भामध्ये निर्णय होणार आहे की नाही होणार या बाबतीत आणखी अनिश्चितता आहे। म्हणून आमची हात जोडून विनंती सभापती महोदय की या सदनामध्ये कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत सभापती महोदय सभागृह हे चालणार नाही। केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काल जे वक्तव्य केलं अध्यक्ष महोदय, त्यांनी काय म्हटलंय की उत्तर प्रदेशमध्ये आश्वासन दिलं होतं फक्त उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्याला कर्जमाफी केली असं अध्यक्ष महोदय म्हटलं। म्हणजे महाराष्ट्र अन्याय करायचा अध्यक्ष महोदय आणि उत्तर प्रदेश शेतकऱ्याला कर्जमाफी करायची, हा राज्यातल्या शेतकऱ्यावर होणारा अन्याय अध्यक्ष महोदय। कर्जमाफी विषय काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत असताना समोरूनच आला तो आम्ही कॅरी फॉरवर्ड केला। तुम्ही द्यायचा नसेल स्पष्ट सांगा, राज्याची आर्थिक स्थिती नाही, योग्य वेळ देईन। म्हणजे योग्य वेळ कोणती, कधी, कोणत्या महिन्यात, कोणत्या वर्षात, अजून आत्महत्या किती व्हाव्यात, किती आत्महत्या झाल्यानंतर आम्ही कर्जमाफी देणार, हे थोडं स्पष्ट होणं आवश्यक आहे। आज आपल्यावर विविध माध्यमातून टीका होते, विविध माध्यम आपण इथपर्यंत येतो, सभागृहात कामकाज करत नाही। आज काय मतदार संघात जाऊन सांगायचं, हा प्रश्न प्रत्येक आमदारात। आज त्यामुळे सरकारने एक स्पष्ट भूमिका घ्यावी, हे कर्ज आम्ही देऊ, माफ करू शकतो की नाही तर नाही, काय असेल बजेट तो आता समोर उद्या येणारच आहे, पण भूमिका तर स्पष्ट पाहिजे, अधिवेशन तर चाललं पाहिजे, जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे, नवीन कायदे व्हायला पाहिजे, यासाठी सार्वजनिक सभागृह आहे ना आपलं, याबद्दल कोणालाच चिंता नाही। आणि म्हणून मला असं वाटतं आपण सभापती असाल, अध्यक्ष असाल, उपसभापती असाल, सरकार यांनी पुढाकार घ्यावा आणि यातून मार्ग काढावा, काहीतरी मार्ग निघाला पाहिजे ना। यातून तेच प्रश्न रोज आम्ही मांडतोय आणि मग सांगणार ह्याच्यात बसत नाही, कसं बसत नाही, जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न हा 289 बसतो।
या सरकारकडून मागणी आहे, मग सरकारची इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि आत्महत्या थांबाव्या म्हणून तात्काळ आहे, त्वरित थांबल्या पाहिजे म्हणून त्वरित त्याला अग्रक्रम द्यावा, तर 100% बसतो. आणि याला मला वाटतं विरोध कोण करणार नाही.